अबे लेका जबऱ्या मला चढली नाही म्हणलं, अजून एक बियर पाहिजे. हा काही करतो, एक बियर पाहिजे आपल्याला आता. अबे लेका झुम्मर, हे एक बियर पेली तर तू म्हणलं लटक्या मारू राहिलाय. ते डोळे लावून घेतलेले लेकाने एक बियर पेली का नाही पेली तर अजून एक बियर पाहिजेच म्हणते. झालं म्हटलं आता एवढ्यानं, आता नाही आणत म्हणलं बियर. नाही म्हटलं जबऱ्या, तू काही कर बाबा, पण माझ्यासाठी मला एक बियर आणूनच देतो आता. तू काही कर आता. अबे लेका झुम्मर, आता काय करू मी? इथं काय बियरचं दुकान आहे बाबा, बियर बार? हा इथं नाही भेटत म्हणलं बियर. आता काय पिऊ नको म्हणलं तू, एवढ्याच्यानं खूप झालं ते आता. बे का झालं झुम्मर? हा झोपला काय बे? हा कोण झोप येऊ राहिली का तुले? जास्त जळली का? पहले पहले बियर पहले, मुझको नशा नहीं आई है, बियर दे दो. जबरो जबरो एक बियर आण मला दोन. हा भाईवाले नशा काय उतरत आहे, एक बियर आण. अबे लेका झुम्मर, घरी चाल म्हटलं. लेका पिऊन घेतली बियर ना अजून पाहिजे म्हणे बियर. हा इथं म्हणलं लोक बोक येऊन जाईल का गावातले, मग काय म्हणन? हा दाखवू का बे म्हणन तुम्हाला आता इथं दारू बे ना? हा चाल म्हणलं घरी, चाल घरी झोपजो. नाही घरी ना तुम्हाला. पहले पहले ए मेरा राजा, पहले पहले ओ मेरा रानी, यार के है यारी पुरानी. ओ पहले पहले ओ मोरे राजा, पहले पहले ओ मोरे रानी. आण बियर. अबे का झालं बे लेका जबऱ्या? हा कायले झोपला म्हणलं झुम्मर? हा का होय म्हणलं बियर? हा दाखवू का बे तुम्हाला आता बियर पेन इथं झाडाखाली? हा कुठून आणलं बे बियर? अबे लेका मारत्या, सकाळीच गेलो होतो आम्ही तालुक्यामध्ये, तिथून बियर बार मधून 2 बियर आणल्या न बसलो म्हणलं या झाडाखाली. हे लेका झुम्मर लेकाले चढून गेली भाऊ बियर न अजून बियर पाहिजेच म्हणते तो. अबे लेका जबऱ्या, त्या झुम्मरले म्हणलं पचत नाही ते बियर बियर. दारू वारू कुठं बसते बे त्याले? कायले पाजली म्हणलं त्याला बियर? ना आता मला तो झोपला इथं, ना आता कसा नेशील म्हणलं त्याच्या घरी तू? बरं झालं मारती तू येऊन गेला बाबा, आता माया एकट्यानं काही नेणं होत नव्हतं म्हणलं झुम्मरले घरी. आता तू एक साईड पकड ना मी एक साईड पकडतो. तू बायाकडून पकड, मी तोंडाकडून पकडतो. चालेल घेऊन याच्या घरी आणि टाकून देऊ म्हणलं भाजीवर, येऊन जाऊ मग. अरे बाबा जबरो, तुम्ही ना दुकान बियर पेली, त्याला म्हणलं उचलून तूच नाही आता एकटा. मी काही पडत नाही म्हणलं या झंझडीमध्ये, मी चाललो घरी. त्या मायाबीन लेखाचा पोट्ट मारत्या, येले चाल म्हणलं घेऊन उचलून, तर मायाबीन पळून गेला म्हणलं पोट्ट. टायमावर धोका देते लेखाचा पोट्ट लेखाचा मारत्या. आता येले कसं न्याव म्हणलं आता? चाललं बेले का झुमरे, घरी चालणं. इथं का झोपते बे झाडाखाली? लोक येईन म्हणलं तमाशा पाहिन गावातले. हा चाल घरी, चाल घरी नेऊन देत तुले. उतरली का रे झुम्मर? बियर उतरली का म्हटलं? अजून पाहिजे का बियर? नाही म्हटलं जबरो, आता नाही पाहिजे बियर बियर. जाऊ दे म्हटलं आता. हा माय पहिलं चालली होती, बरं झालं मला उतरली ते. आता नाही पाहिजे बियर, आता चाललो मी घरी. हॅलो कोण? अबे लेका झबऱ्या, गावातल्या माणसाचा आवाज ओळखत नाही का बे तू? मी सरपंच साहेब बोलतो म्हटलं. बोला ना सरपंच साहेब, बोला. कुठं रे? कुठं आहे म्हटलं? काही नाही हो, आहे म्हटलं गावातच आहे. बोला बोला, कोणतं काम होतं? मी काय म्हणतो झबऱ्या, तू एक काम कर, झुम्मरच्या घरी जा ना, झुम्मरले म्हणा सरपंच साहेबांना बोलवलं आहे म्हणा दुकानापाशी. हा दुकानात आहे मी, तू येऊन जा म्हणलं त्याच्यासोबत. ठीक आहे का? लवकर अर्जंट आहे. ठीक आहे सरपंच साहेब, येतो म्हणलं 5 मिनिटात झुम्मरले घेऊन. लवकर ये लवकर. बस आलोच होय आताच. कोण आहे रे जबरो? अबे लेका झुम्मर, सरपंच साहेबाचा फोन आला होता. झुम्मरले बोलून आण म्हणे या दुकानापाशी ना, तू ये म्हणे. दोघाले बोलवलंय आपल्याला. चाल बरं लवकर. हा ठीक आहे, चाल चाल. कोणतं काम आहे तर माहिती नाही बस आम्हाला. चाल लवकर. बोल का शांताराम भाऊ, कायची गाडी होय म्हणलं सरपंच साहेब? या गाडीमध्ये म्हणलं अंडे ट्रे एवढे? बघा शांताराम भाऊ, अंड्याची गाडी होय म्हणलं. ते दुकानातले अंडे खतम झाले आहे, 10-12 गिऱ्हाईक वापस गेले ना बाबा अंड्याची, म्हणून ते गाडी पाठवून देतो म्हणलं अंडे आणाले. तुम्ही चालले का म्हणलं अंडे आणण्यासाठी? नाही का शांताराम भाऊ, मी नाही चाललो आहे. ते म्हणलं सोबत्याचीच गाडी होय. हा तर त्या सोबत्याला म्हणलं गाडी जर खाली असेल तर बा इथं लावून दे. अंड्याचे ट्रे भरून घेतले म्हणलं गाडीमध्ये. आता झबऱ्याले आणि झुम्मरले बोलवलं आहे, ते झुम्मरले म्हणलं पाठवून देतो गाडी घेऊन, न झबऱ्याले सोबत पाठवून देतो अंडे आणाले. कायचा सरपंच साहेब, नाही तर पोट्टे म्हणलं आणा म्हणलं तिकडून अंड्याची गाडी, दिन म्हणलं पलटी करून, म्हणून म्हणतो तुम्ही जा म्हणलं सोबत. नाही करत म्हणलं शांताराम भाऊ. हा आता झुमरे का आजच गाडी चालू राहिला आहे का? एवढे लाईना पाटल्याकडे तो 10 वर्षापासून ट्रॅक्टर चालू राहिला आहे, तर तो गाडी कशी पलटी करा म्हणलं अंड्याची? नाही करत, त्याला बोलवलं मी आता. हा बोला म्हणलं सरपंच साहेब, कोणतं काम होतं? घ्या म्हणलं, झुम्मरले बोलून आणलं न मी आलो म्हटलं. सांगा आता. मी काम तो झबरू झुम्मर, ही अंड्याची गाडी आहे म्हटलं. हा अंड्याची ट्रे ठेवलं आहे म्हटलं गाडीमध्ये. तुम्ही अंडे आणायला जाता का? या गाडीमध्ये अंडी घेऊन या म्हटलं. मला थोडंसं अर्जंट काम आहे म्हणून मी चाललो नाही म्हणलं अंडे आणायला. हा जाता का? वर जाता का झुम्मर? हो पण सरपंच साहेब, माबे अंड्याची गाडी आणणं म्हणजे काही मामूली गोष्ट आहे का? एखादी पलटी होऊन गेली बा ना, अंड्याचे ट्रे जर फुटून गेले तर मग आपण देईन ना. त्याच्यापेक्षा म्हणलं बा तुम्हीच जा म्हणलं स्वतः अंडे आणाले. आमच्या मागं काही लावू नका म्हणलं ते झंझट. अबे ले काय जबरे, माया मागं थोडंसं अर्जंट काम आलं आहे आज,
म्हणून मी काही चाललो नाही अंडे आणाले. म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो अंडे आणून घ्या म्हणून. 10-12 गिरेक वापस गेले गावातले अंड्यावाले. कोणी 1 डझनवाले होते, कोणी म्हणलं अर्धा डझनवाले होते, कोणी म्हणलं 3 अंड्यावाले होते. जा ना आणून घे ना अंडे. मी काय म्हणतो सरपंच साहेब, मी अंडे तर आणतो बा. लाईनी पाटील मध्ये ते ट्रॅक्टर सर्व्हिसिंग करायला येतो बरे. मग किती दिवस बाबा मी जर अंडे आणायला गेलो लाईनी पाटील का म्हणत झुमर कुठे गेला म्हणत मग. अबे लेका झुम्मर, मी लाईने पाटलाला सांगून देईन का तू बा अंडे आणायला गेला आहे म्हणून मायवाले. तू त्याची टेन्शन घेऊच नको. हा ठीक आहे ना मग काही टेन्शन घ्यायची ना मग जातो मला अंडे आणायला. हो सरपंच साहेब, मग अंडे आणायचे कुठून? अबे लेका जबऱ्या, देतो म्हणलं मी पत्ता. इथून म्हणलं आपला नागपूर रोड आहे का नाही, तिथंच म्हणलं एक पोल्ट्री फार्म आहे. संगम म्हणून, संगम नावाचा पोल्ट्री फार्म आहे. तिथंच जा ना, माझे नाव सांगजो. अंडे सांगितले म्हणा सरपंच साहेबानं. बस देतेच म्हणलं ते अंडे. मग ठीक आहे ना, संगम पोल्ट्री फार्म ना. ठीक आहे आपल्या नागपूर रोडवर ना. हो म्हटलं जबऱ्या, आपल्या नागपूर रोडवरच म्हणलं संगम पोल्ट्री फार्म आहे. डायरेक्ट म्हणलं रोड टचच आहे. जाता जाता तुम्हाला डायरेक्ट दिसतेच म्हणलं. तिथं डायरेक्ट घेऊन जायचं म्हणलं त्या फार्मवर गाडी. आणि तिथं म्हणलं ते आपले जे अंडे ट्रे आहे म्हणलं 100 अंडे ट्रे ते घेऊन यायचं म्हणलं त्याच्यापासून. 100 का हो? माबी 100 अंडे ट्रे खाते का आपल्या गावामध्ये? एवढे खाते लोक आपल्या गावातले अंडे? अबे लेका जबऱ्या, तुला काय करायचं आहे बे समोरच्या गोष्टीशी? तू जा ना म्हणलं अंडे आणून घे. जा बरं लेका, टाइम होती. मग जा लवकर, पाण्या पावसाची म्हणलं अंड्याची गाडी येऊन गेल्या पाहिजे आपल्या घरी. जा लवकर. ठीक आहे चल रे झुम्मर. अबे लेका जबऱ्या झुम्मर, बरोबर आणजा म्हणलं अंड्याची गाडी. नाही तर लेका अंडे फोडपाडच करा म्हणलं त्या गाडीमधले. अरे बाबा, बरोबर आणजा म्हणलं अंड्याची गाडी. अंड्याची ट्रे जर खाली पडली ना, ते पुरे म्हणलं अंडे चेंदा चुंदा होते म्हणलं, फुटपाटच होते पुऱ्या म्हणलं. त्या कोंबड्याच निघते त्या अंड्यातून. म्हणून म्हणतो आरामशीर आणजा म्हणलं गाडी. हो सरपंच साहेब, तुम्ही टेन्शन नका घेजा बाबा. मी आता मला अंड्याची गाडी बरोबर आराम जाऊ का आता. ठीक आहे म्हटलं, जा लवकर. हा बसला का झबऱ्या, चालू दे का मला गाडी. हा चालू दे म्हणलं झुम्मर, बसलो म्हणलं मी. चल दे. कायची गाडी पाठवली हो झुम्मर पाहिजे सरपंच साहेब? कुठे गेले म्हणलं हे पोट्टे? काय देवलाल भाऊ, दुकानातले अंडे खतम झाले ना. लोक म्हणलं अंडेले येऊ राहिले ना वापस चालले आहे. म्हणून ते अंडे आणायला गाडी पाठवली आहे झुम्मर पाशी. तिची बी मला 1 डझन अंडे पाहिजे होते ना आज. मग आता अंडे खतम झाले का? काहीच नाही का अंडे? नाही ना काय देवलाल भाऊ, अंडे खतम झाले म्हणलं पोरे. त्याच्यासाठी म्हणलं हे अंडे आणायला गाडी पाठवली आहे. 2-3 घंटे थांब म्हटलं. 2-3 घंट्यामध्ये आपली गाडी येऊनच जाते अंड्याची. मग खाऊन घेतो म्हणलं अंडे. ठीक आहे भाऊ सरपंच साहेब, मी म्हणलं अंडे भेटून म्हणलं तुमच्या दुकानामध्ये. आता तुमच्या दुकानातले अंडे खतम झाले. येतो मग नंतर. किती वाजता येऊ? नाही का 2-2:30 वाजता ये म्हटलं. तेव्हा पण आपली अंड्याची गाडी येऊन जाते. मग घेऊन जातो अंडे. ठीक आहे म्हटलं, येतो म्हणलं 2-2:30 वाजता. चालतो मग. ठीक आहे म्हटलं, जा. भाऊ मी काय म्हणतो, संगम पोल्ट्री फार्म ह्या सोयीनं म्हणलं. हो म्हटलं, ह्या सोय संगम पोल्ट्री फार्म. बोला, कोणतं काम होतं? अंडे पाहिजे होते का? किती ट्रे पाहिजे? नाही म्हटलं भाऊ, मला पाहिजे म्हणलं अंडे ट्रे. ते आमच्या गावचे म्हणलं सरपंच साहेब आहे का नाही, तेले म्हणलं अंडे ट्रे पाहिजे होते. तर जा म्हणे गाडी घेऊन अंडे ट्रे घेऊन ये म्हणे संगम पोल्ट्री फार्मवरून. तर गाडी आणली म्हणलं मी ना अंडे ट्रे नेण्यासाठी. कोणतं गाव आहे म्हणलं तुमचं? कोणते सरपंच साहेब ते ना अंडे सांगितले आहे? नाव सांगा म्हणलं गावाचं. अनेकपूर गाव आहे म्हणलं मायवालं. त्या गावामध्ये एक सरपंच साहेब आहे. त्याचं म्हणलं मोठं किराणा दुकान आहे. त्यानंच म्हणलं अंडे ट्रे आणा सांगितले 100 तुमच्याकडून. संगम पोल्ट्री फार्मवर जाजो म्हणे, 100 अंडे ट्रे घेऊन येतो म्हणे. म्हणून आलो म्हणलं गाडी घेऊन. हो सरपंच साहेब होय का माणिकपूर गावाचे? हो ठीक आहे ना. किती गाडी आणली आहे का? हो म्हटलं भाऊ, ते म्हणलं लहानवाली गाडी आणली म्हणलं 4 चक्का. ते 100 अंडे ट्रे सांगितले ते ना. कॅरेट आणले आहे का म्हणलं अंडे नेण्यासाठी गाडीमध्ये? खालीवाली कॅरेट आणले आहे का? आणले भाऊ, गाडीमध्ये 100 कॅरेट आहे म्हणलं खालीवाले. आणा म्हणलं गाडी. हा झुम्मर येऊ दे म्हणलं, गाडी येऊ दे म्हणलं रिवर्स मध्ये. येऊ दे. हा येऊ देऊ का मला मागं. हा येऊ दे, रिवर्स मध्ये येऊ दे. हा बस थांबू दे म्हणलं झुम्मर, थांबू दे. क्या म्हटलं भाऊ, ह्या गाडीमध्ये म्हणलं 100 कॅरेट आहे म्हणलं अंड्याचे खालीवाले. तर लवकर म्हणलं आम्हाला 100 कॅरेट देऊन दे म्हणलं भरून. ठीक आहे. मी काम तो नामदेव, ह्या गाडीमधले 100 कॅरेट खालीवाले काढून घे न भरलेवाले 100 कॅरेट टाकून दे म्हणलं गाडीमध्ये. ठीक आहे का? ठीक आहे ना, पण एक सोती लागेल ना मला 100 कॅरेट टाकाले अंड्याचे. एकट्यानं थोडी होणार आहे एवढे 100 कॅरेट टाकणार गाडीमध्ये. अरे भाऊ, मी आहे ना म्हणलं तुम्हाला अंडे ट्रे टाकाले गाडीमध्ये. तुम्ही काय टेन्शन घेता हो? मी आहे ना म्हणलं सोबतीले. घ्या मला लवकर टाकून द्या बरं अंडे ट्रे. इकडे मला पाण्या पावसाचं म्हणलं लवकर गेला पाहिजे घरी. घ्या मला टाकू लागा. हा ठीक आहे. हो का शांताराम भाऊ, हे झुम्मर न झेबऱ्या म्हणलं अंड्याची गाडी बरोबर आणा का? अहो सरपंच साहेब, तुम्ही ना स्वतः आले पाहिजे होतं अंडे आणाले. ह्या झबऱ्याले झुम्मरले पाठवून दिलं तुम्ही ना. येणं जर गाडी जर पलटी जर केली तर अंड्याची. शांताराम भाऊ, मला अर्जंट काम होतं का नाही म्हणून मी गेलो नाही. आनंद ना म्हणलं ते. सरपंच साहेब, झबऱ्याले म्हणलं फोन लावून पहा झाली का म्हणा अंड्याची गाडी भरून. फोन लावून पहा दिले. हो म्हटलं शांताराम भाऊ, फोन करून पाहतो बरं त्या झबऱ्याले अंड्याची गाडी भरून झाली का नाही झाली. तर आताच करतो फोन, थांब.
हॅलो जबरू, झाली का बे अंड्याची गाडी भरून झाली का म्हटलं? हॅलो हॅलो हॅलो, आवाज नाही उराला म्हणलं. अबे लेका जबऱ्या, मी म्हणून राहिलो आहे का अंड्याची गाडी भरून झाली का बे? हा, आवाज नाही उराला का बरोबर? हॅलो हॅलो, आवाज नाही उराला म्हणलं तुमचा. बरोबर बोला, बरोबर. कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणलं मी. इकडं कव्हरेज नाही बरोबर. तुम्ही बरोबर बोला. अबे लेका जबऱ्या, मी म्हणून राहिलो आहे अंड्याची गाडी भरून झाली का नाही झाली म्हणलं. अजून आला का म्हणलं आवाज? आता येते का ऐकाले? हा, आता येऊ राहिला म्हणलं. तिकडे कव्हरेज मध्ये गेलो तुम्ही. हा, बोला आता काय म्हणून राहिले. अबे लेका जबऱ्या, अंड्याची गाडी भरून झाली का नाही झाली म्हणलं. झालीच नाही का अजून? झाले म्हणलं सरपंच साहेब. बस म्हणलं 4-5 कॅरेट टाकायचे. झाले म्हणलं, भरूनच झाली. आता निघतो म्हणलं आता गाडी घेऊन. अबे लेका जबऱ्या, आपल्या गावाकडे म्हणलं काळा काळा आबाळ उठून गेलाय, पाणी याचा म्हणलं मोसम होऊन गेलाय म्हणलं. तिकडून म्हणलं लवकर गाडी आणा म्हणलं अंड्याची, नाही तर टाइम करते आणले का. बस मला सरपंच साहेब निघतो म्हणलं. आता झाली म्हणलं, गाडी भरूनच झाली. आता निघतो म्हणलं, लवकर येतो म्हणलं अर्ध्या घंट्यात. अबे लेका जबऱ्याच्या झुम्मरला सांगतो गाडी बरोबर आणजो म्हणा आरामशीर. नाही तर लेका ते 100 अंड्याची कॅरेट आहे तर फोडपाड करून या म्हणलं, बरोबर आणजो. हो म्हणलं सरपंच साहेब, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणतो म्हणलं गाडी आरामशीर. हा, ठेवा म्हणलं फोन. इकडे बी आवाज उठलाय, इकडे पाण्याचा मोसम झालाय म्हटलं. निघायचं आहे म्हणलं आम्हाला. आता ठेवा फोन, ठेवा. हा ठीक आहे, निघा म्हणलं लवकर. का म्हणते हो सरपंच साहेब, जबऱ्या कामावर आला आहे. झाली म्हणते अंड्याची गाडी भरून, आता निघून राहिली आहे म्हणते. ते झाली म्हणते ना गाडी भरून. ठीक आहे ना, आता येऊन जाते ना म्हणलं पोट्ट्या अर्ध्या घंट्यात अंड्याची गाडी घेऊन. आता काही टेन्शन राहिलं ना म्हणा. आता गाडी भरूनच झाली तर येतेच म्हणलं अर्ध्या घंट्यात. हो म्हटलं शांताराम भाऊ, आता अर्ध्या घंट्यामध्ये म्हणलं आपली अंड्याची गाडी येऊनच जाते. आता काही टेन्शन राहिलं नाही. चालतो म्हटलं भाऊ. आता पाण्याच्या अगोदर म्हणलं आबाड उठलाय खूप. हा, पाणी यायच्या अगोदर म्हणलं हे अंड्याची गाडी म्हणलं आमच्या गावामध्ये गेल्या पाहिजे, नाही तर बेकार काम होऊन जाईल. पैसे नाही पाठवले का म्हणलं सरपंच साहेबांना अंड्याचे? नाही बा, पैसे तर नाही दिले म्हणलं ते ना. बोलून घेता म्हणलं तुम्ही फोनवर. हा, आता तुम्ही तर म्हणलं परमनंट गिऱ्हाईक आहे ते सरपंच साहेब तुमच्या अंड्याचे. आता तुम्हीच म्हणलं बोलून घेता म्हणलं सरपंच साहेबासोबत हे फोनवर. ठीक आहे म्हणलं भाऊ, सरपंच साहेब म्हणलं आमचे परमनंट गिऱ्हाईक आहे म्हणलं 10 वर्षापासून अंड्याचे. हा, पैशाचं मी विचारतो म्हणलं फोनवर ते येईल. तुम्ही जा म्हणलं, जा अंड्याची गाडी घेऊन. चल बे जबऱ्या, आबाळ उठला मला इकडून. पाणी जर आला तर बेकार काम होतं. ते अंडे खराब होते म्हणलं ते पाण्यानं. हा, बरोबर तर लवकर चल. आपल्या गावाकडे आबाळ उठला म्हणते ना. चला लवकर, गेल्या पाहिजे अर्ध्या घंट्यात गाडी. म्हणलं जेवमर चल चल. हा, बस मला लवकर गाडीवर बस. बे आता गाडीवर कुठं बसू? अंडे आहे ना म्हणलं या गाडीमध्ये. त्या अंड्यावर बसू बाबा. त्या अंड्यावर बसलं तर ते कोंबडी निघन त्या अंड्यातून. आम्ही लगा झबऱ्या त्या गाडीला बिलकला बे. चिपकला लवकर. त्या पल्ल्यावर पाय ठेव. त्या वरतं मला हात पकड. बिलक लवकर. हा, ठीक आहे. थांब म्हणलं बसू दे. हा, बसला का बे झबऱ्या? बिलकला का म्हणलं बघा. बिलंगलो म्हणलं मी अटकलो आहे. बरोबर बसलोय म्हणलं मी. पण तू म्हणलं गाडी बरोबर चालू तर बा. 100 कॅरेट आहे म्हणलं अंड्याचे. तुला जर गाडी जर पलटी गेली तर सरपंच साहेब आहे, तू आहे ना मी आहे मग. अबे नाही करत ना बे पलटी. आजचे चालवला का बे गाडी? 10 वर्षापासून मला ट्रॅक्टर चालवला आहे, 4 दिवसात चालवला आहे. हे काय म्हणलं बे? हा, बरोबर बस म्हणलं. चालव तुम्ही गाडी आता. हा, चल दे चल दे चल दे. अबे लगा जबऱ्या, गाडीतले अंडे म्हणलं बरोबर आहे ना? फुटून राहिले का? हा, बरोबर आहे ना अंडे? अबे लेका झुम्मर, काय अंडे बरोबर आहे म्हणून राहिलाय. ते अंडे फुटून राहिले आणि एक एक इकडे अंड्याचा रस उतरून राहिला खाली गाडीच्या. हा, आरामानं घे म्हणलं. एवढ्या स्पीडनं गाडी घेते का ते? अंड्याची ट्रे होय ना ते, का सोयाबीनचे पोते थोडी होय म्हणलं. अबे लगा जबऱ्या, आरामात असताय बे गाडी. आता काय म्हणलं 30च्या स्पीड मध्ये गाडी घेऊ बाबा. हा, 60च्या स्पीड मध्ये गाडी आहे म्हणलं. अजून किती आरामानं घेऊ? बड्डे सारखी घेऊ का म्हणलं गाडी? जशी बड्डे चालते तशी. अबे पण लेका झुम रे, हे अंडे जर फुटले तर या अंड्यातून मला कोंबड्या बाहेर येईन ना बे. हा, म्हणून म्हणतो लेका गाडी थोडीशी अजून आरामानं घे. अबे लगा जबऱ्या, एवढी कमी स्पीड मध्ये गाडी आहे. अजून मला किती कमी स्पीड मध्ये गाडी घेऊ बे? मला नको सांगू बा. मावी एवढी स्पीड मध्ये गाडी आहे तरी तू म्हणून राहिला स्पीड मध्ये आहेच नाही गाडी. हा, आरामानं घेईन थोडीशी. अंडे आलू राहिले अंड्याचे. मावी एक एक अंडे फुटून राहिला. त्या अंड्यातला रस चालला म्हणलं खाली. कोंबडी जर निघाली म्हणलं एखाद्या अंड्यातून तर मला म्हणतो नको. तिकडे सरपंच साहेबाला उत्तर द्यायला का आपल्याला. अबे लगा जबऱ्या, 1-2 अंडे तर फुटणारच आहे बे. आता गाडी होय म्हणलं हे. का विमानातून चाललो का आपण अंडे ते घेऊन? गाडी होय म्हणलं, जमिनीवर चालली गाडी. हा, चांगला घे रे बाबा, चांगला घे म्हणलं. पुढे रस्ता खराब आहे. हा, कच्चा रस्ता येऊ राहिला आता. नाही तर मग म्हणशील डांबरीकरणच होय. समोर कच्चा रस्ता आहे. आपलं गाव येऊ राहिला आता जवळ. हो, मला माहित आहे कच्चा रस्ता आहे बरोबर समोर. हा, मला माहित आहे बाबा. हा, आपल्या गावाचा आता रस्ता लागलाय म्हणलं. समोर काम चालू आहे का तिकडे म्हणलं. JCB न ते माती काढली आहे. त्या मातीवरच घालून देशील म्हणलं गाडी. बरोबर घे बरोबर घे. पाहतो बरोबर घे. हो, बरोबर घेऊन राहिलो आहे ना. लागला ना कच्चा रस्ता, मला माहित आहे ना. बरोबर घेऊन राहिलो आहे मी. तू टेन्शन घेऊ नको. बरोबर घेऊन राहिलो आहे. पाहतो म्हणलं समोर माती आहे ना. पाहतो घालशील का त्याच्यात? अबे पाहतो बरोबर. अबे इकडे तिकडे काय करू राहिला गाडी? पाहतो अबे पाहतो घालशील का?
अरे बापा रे, त्या माले का झुमऱ्या, तुले म्हटलं होतं बे आरामानं गाडी घे म्हणून. त्या मा बे कुलेलेच लागलं बा, डोकसंही फोडून टाकलं. तुले म्हणलं आरामानं गाडी घे तर नाहीच म्हणे. च्या मायवाला ऐकलंच नाही तुनं. अबे जबऱ्या मला लागलं बे खूप. अबे जबरू च्या माय बी कुठं घुसली बे गाडी. अबे काय लेखा कुठं घुसली म्हणून राहिला. च्या महाबीन त्यापेक्षा तर मला लागले बे, मायाला तंगडाही तुटला म्हणलं, हड्डी तुटलेली का मागची. माय बीन तुले म्हणलं आरामानं गाडी चाललो, तू ऐकते का बे मायावाला. अंडे गेले म्हणलं चुलीत, अंड्याचा रसच निघाला, कोंबडे निघते का तर माहित नाही त्या अंड्यातून. अबे आता आपल्याला कोण उचलत बे, इथं मारा तर चाललाय नाही उरालाय बे. चाललाय नाही होत, मारा तर उठणार नाही उरालाय. आता कसं बे आपली मदत करायला कोण येईल. काय लेखा झुम्मर, मायावाला तंगडा तुटला मला, लचकला लेखा. माया नाही उठणं नाही उरायला, हल्लं नाही उरायला. आता कसं बे. फोन लावून पाय बरं बे, सरपंच साहेबाला फोन लाव. तेले सांग गाडी फसली म्हणा, इथं गाडी घातली म्हणा, अंडे फुटले म्हणा, सगळंच फुटलं आणि आम्ही तुटलो म्हणा इथं. आम्ही लगा जबऱ्या मायाला फोन म्हणलं घरीच आहे, चार्जिंग वर लावला होता मी ना, मला आठवणच नाही राहिली आणायची फोन. पाहिजे म्हणलं तू तुझ्या फोन आहे ना, लावून पाय म्हणलं सरपंच साहेबाला. काय लेखा लावून पाय म्हणून राहिला. थांब लावतो फोन. मग लेखाले पहिलं सांगितलं आरामानं गाडी घेत नाही, घालून दिले लेखानं मातीमध्ये. थांब लावतो फोन. कोण मी लगा जबऱ्या फोन लागून राहिला फोन. अबे लेखा झुमऱ्या, सरपंच साहेबाचा फोन कवरे क्षेत्राच्या बाहेर दाखवू राहिला आहे. फोनही नाही लागू राहिला, फोन नाही लागू राहिला ना. आता कसं बे. एक काम कर, मारतीला फोन लावून मारतीचा फोन मला केव्हा चालू आहे, मारतीला फोन लाव. ठीक आहे, लावूनच पाहतो मारतील फोन आता. थांब. कोण रे जबरू, कुठे आहे म्हणलं अंड्याची गाडी आली का, पोहोचली का म्हणलं अंड्याची गाडी. अबे लेखा मारते कुठे बे, अंड्याची गाडी नाही पोहोचली. त्या अंड्यातून मला कोंबड्या बाहेर निघू राहिला आहे. माय बीन अंड्यातून कोंबड्या बाहेर निघू राहिलाय म्हणजे कोण बे, कोण काय झालं म्हणलं, असं कोण बोलू राहिलाय तू नको, कोण काय झालाय. अबे लेखा मारते, या लेखानं झुम्मरनं म्हणलं हे आपल्या गावापाशी ते मातीने टाकू राहिले का जीसीबी ना, ते रस्त्याच्या काठवाना त्याच्यामध्ये गाडी घालून दिली आहे लेखानं. अंड्याचे ते पुरे म्हणलं खाली पडले, ते अंडे म्हणलं फुटून गेले काही. तू एक काम कर, सरपंच साहेबाच्या पाशी जा, सरपंच साहेबाला सांग म्हणलं हे माहिती. बे काय गोष्ट करतो बेले काय जबऱ्या, तुम्ही काय करू राहिले तिथं, तुम्ही कुठं आहे. अबे लेखा मारत्या, आम्ही पडलोय म्हणलं इथं, आमच्या चाललंय नाही उराला आहे. लवकर जा म्हणलं सरपंच साहेबापाशी, लवकर सांग म्हटलं हे अंड्याची गाडी उलटली आहे म्हणा, पलटी झाली आहे म्हणा, अंड्याचे ट्रे फुटले म्हणा, अंडे फुटले आणि कोंबड्या निघू राहिल्या म्हणलं बाहेर. जा लवकर सांग लवकर. ठीक आहे जातो म्हणलं सांगाल. बस येतो म्हणलं, पोचतो म्हणलं आम्ही 10-15 मिनिटात. तू टेन्शन घेऊ नको, येतो म्हणलं आम्ही. का म्हणते जबरू, मारतीला फोन लागला तर का म्हणे मग. सांगितलं म्हणलं झुम्मर, मारतीले सगळं सांगितलं, सरपंच साहेबापाशी जा बा, अंड्याची गाडी पलटी झाली आहे बा आपल्या गावापाशी, सांगून दे म्हणून लवकर बोलवलाय म्हणा. येऊ राहिल्या म्हणजे ते 10-15 मिनिटात पोहोचतेच आता. अहो सरपंच साहेब, ते आपली अंड्याची गाडी येऊ राहिली होती की नाही, ते झुम्मरनं म्हणलं आपल्या गावापाशी ते मातीने टाकणं होतं का जीसीबी ना, त्याच्यात घातले म्हणते, पलटी केली म्हणते आपल्या अंड्याची गाडी. अबे काय गोष्ट करू राहिल्या का मारत्या, अंड्याची गाडी पलटी केली, कुठं केली म्हणते पलटी. अहो सरपंच साहेब, आपल्या त्या नदीच्या काठावर ते मातीने टाकणं चालू होती का आपल्या गावापाशी, तिथंच घातले म्हणते अंड्याची गाडी, पलटी झाली म्हणते, अंड्याचे ट्रे बी पडले म्हणते खाली, अंडे फुटले म्हणते काही. या झुम्मरनं जबऱ्या पसरला म्हणते खाली, त्याच्यानं उठणार नाही उरायला म्हणते, हड्डे तुटल्या म्हणते. अरे अरे अरे, त्या मावी या पोट्ट्यानं काय केलं रे बाबा. मावी अंडे फुटले चालते, पण कसा या पोट्ट्याच्या हड्ड्या तुटल्या म्हणते पायाचे. चाल बरं का शांताराम भाऊ, चाल रे मारती. चाल बरं पाहू बरं काय झालं तर. चाल का शांताराम भाऊ, चला लवकर सरपंच साहेब, कमी जास्त होऊन जाईल मला त्या पोट्ट्याले. चला लवकर, कुठं पलटली तर अंड्याची गाडी, चला बरं. अरे 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 बाबा रे, काय केलं बे पोट्ट्यो. माय बंदीची बंदी, अंड्याची गाडी पलटून टाकली का बे. तुम्हाला की काही झालं का म्हटलं. अबे लेका झुमऱ्या, काय केलं बे तुने. माय बी अंड्याची गाडी पलटी करून टाकली का गावापाशी येऊन. माय बी बरेच माणसं आहे भाऊ तुम्ही. अहो सरपंच साहेब, आता काय सांगू तुम्हाला, मला समोरचा रस्ता नाही दिसला बाबा. माय बी गाडी मला शिरी मला मातीतच घुसून गेली, मालवाली काही गलती नाही भाऊ त्याच्यात. काय लेका गलती नाही म्हणतो, तुले म्हटलं ना बरोबर चालवतो म्हणलं आरामानं. लेकानं चालवली असं स्पीडमध्ये गाडी, दिल्ली घालून लेका मातीमध्ये. एवढा रस्ता दिसत का बे तुले. डोई का फुटके होते का, पेली होती का म्हणलं दारू. पेली होती का म्हणलं. अहो सरपंच साहेब, त्या जाऊ द्या म्हणलं गोष्टी आता बाकीच्या. हे जे म्हणलं आता हे दोघाले म्हणलं भरती करायला लागते दवाखान्यात. हे जे तुमच्या अंड्याची ट्रे आहे म्हणलं 100, काही ते गेले मला फुटपाटच झालं, काही बारीक चुरात झाला मला अंड्याचा. हो ना शांताराम भाऊ, आता टाका तर लागा ना यायला, आता भरती करायला लागा ना दवाखान्यात. मायवाला नुकसानी करून टाकलं म्हणलं हे 100 अंड्याचं ट्रेचं. माय बिन आता यायला भरती करायला लागते. शांताराम काका, सरपंच साहेब एक गोष्ट सांगू का तुम्हाला. कोणती बेले का मारत्या. शांताराम काका, सरपंच साहेब, येणे बिअर पिली होती म्हटलं पहिलं. त्या झाडाखाली बसून मस्त बिअर पिऊ राहिले होते. मी गेलो होतो का नाही तेव्हा मला बिअरच पिऊ राहिले होते. हे नशेमध्ये म्हणलं या झुम्मरनं गाडी पलटी करून टाकली अंड्याची. होबेले का जबऱ्या, हे मारत्या म्हणून राहिला ते गोष्ट बरोबर आहे का. होबेले का झुमर, बिअर पिऊ राहिले होते म्हणते तुम्ही झाडाखाली बसून.
मला पहिलं कोण नाही सांगितलं पहिले का हो? म्हणजे साहेब मारती म्हणून राहिला ते गोष्ट खरी आहे. आम्ही बिअर पिऊ राहिलो होतो, पण आता तेवढी बिअर म्हणलं का चढते का? उतरून गेली होती माईवाली. हा पण ह्या झुम्मरले लेकाले तळून गेली होती. ह्या झुम्मरने दिल्ली म्हणलं अंड्याची गाडी पलटी करून. पहिले काय झुम्मर तुला पहिले कोण नाही सांगितलं बे बिअर पिली होती म्हणून? तुला अंड्याची गाडी आणाले पाठवल्यात नसतले का? मग हा बिन पेली होती म्हणून सांगायला पाहिजे होतं. सरपंच साहेब ते नव्हते म्हणलं, आम्हाला म्हणलं दवाखान्यात भरती करा लवकर. आपल्याला उठणं आलाय, लवकर नाही म्हणलं आम्हाला दवाखान्यात. चला म्हणलं सरपंच साहेब, ते जाऊ द्या म्हणलं अंड्याची गाडी म्हणलं नंतर पाच बसू. हे काय आहे तर काय नाही तर नुकसान पाणी येईल म्हणलं दवाखान्यात घेऊन जाऊ म्हणलं भरती करायला. चला लवकर, नाही तर म्हणलं हे इच्छा येतं म्हणलं खतम होऊन जाईल. हा मरून जाईल म्हणलं हे. चला लवकर घेऊन. हो म्हणलं शांताराम भाऊ, आता न्या तर लागा ना येईल आता दवाखान्यात. आता मायावाला नुकसान तर करूनच टाकलं एवढं अंड्याचं, आता येईल न्या लागन ना. पकड म्हणलं शांताराम भाऊ दोघाली, पकड रे मारत्या, पकडा म्हणलं येईल. हो रे भाऊ, चला म्हणलं आम्हाला घेऊन लवकर. पायानं काही चालला होऊन नाही राहिला मायानं. चला लवकर घेऊन, चला चला. हा नेतो ना बे, नेतो ना लवकर. घे का शांताराम भाऊ, घे म्हणलं मारत्या, पकडा म्हणलं येईल. चला लवकर दवाखान्यात घेऊन. हा चला लवकर. पहा रे भाऊ मित्रांनो, सरपंच साहेबानं येईल चांगल्यासाठी पाठवलं म्हणलं अंड्याची गाडी घेऊन ये म्हणे. या पोट्ट्याने म्हणलं बिअर पेली होती पहिलं, नाही लेकानं झुमऱ्यानं पलटी करून टाकली आहे सरपंच साहेबाची अंड्याची गाडी. आता सांगा म्हणलं सरपंच साहेबाचं किती नुकसान झालं सांगा बरं, वाईट नाही झालं काही? आता मित्रांनो सरपंच साहेबाचं नुकसान झालं तरी चालते म्हणते सरपंच साहेब, पण येले आता दवाखान्यात भरती करायला लागेल ना. नेतो बा आता येले दवाखान्यात. पाहता तुम्हाला काय वाटते तर एवढं मोठं 100 अंड्याचं कॅरेट म्हणलं नुकसान झालं सरपंच साहेबाचं, तर सरपंच साहेबाला थोडंसं दुःख तर झालंच अजून. चला आता पाहू म्हणलं. चला तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ सांगा म्हटलं. भेटू मला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा म्हणतो मला नमस्कार.